नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ज्या पद्धतीने लोकशाहीच्या येत्या उत्सवाच्या निमित्ताने सगळे राजकीय पक्ष आपापली तयारी करू लागले आहेत, त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे उमेदवारीची घोषणा। आणि त्या उमेदवारीच्या घोषणेच्या निमित्ताने जी तिकीट वाटली जात आहेत त्यात काय दिसतंय तर अमक्याचा मुलगा आहे, तमक्याची मुलगी आहे, अमक्याची सून आहे आणि तमक्याचा जावई आहे। थोडक्यात काय, जी काल परवापर्यंत लोकांसाठी चालवलेली रचना होती आणि जी लोकांच्या साठीच चालणं अपेक्षित होतं, ती रचना आता ठराविक लोकांच्याकडून ठराविक लोकांच्यासाठी आणि त्यांच्याच फायद्यासाठी चालताना दिसतेय। सोप्या शब्दात याला घराणेशाही म्हटलं जातं। ही घराणेशाही, ज्याला इंग्रजीत नेपोटिझम म्हणतात, त्या घराणेशाहीला जिवंत ठेवण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करतायत। हे वास्तव समोर आहे आणि हे वास्तव आत्ताच्या घडीला प्राप्त स्थितीमध्ये ताज्या घटनाक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या यादीतही अधोरेखित झालंय। भाजपाच्या आधी काँग्रेसची यादी आली आहे। त्या काँग्रेसच्या यादीत काँग्रेसकडून मुख्यमंत्री राहिलेल्या 4 मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे अर्थात आता माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट दिली गेलेली आहेत। भारतीय जनता पार्टीची जी यादी महाराष्ट्रासाठी आली त्याच्यामध्ये जवळपास अर्ध्या डझन अशा माणसांना तिकीट दिली गेलेली आहेत ज्यांच्या घरात यापूर्वीपासूनच खासदारक्या होत्या किंवा मंत्रिपद होती। याचा एक अर्थ असा की राजघराण्याचा जुना रूप चेहरा बदलून आता ही नवी घराणेशाही ही एक प्रकारे राजेशाहीलाच प्रोत्साहन देते आहे। आपण फक्त म्हणायचं की भारत लोकतांत्रिक आहे आणि या लोकतांत्रिक रचनेमध्ये मतदाराला मतदाराचं महत्त्व आहे, पण हे मतदाराचं महत्त्व फक्त 5 वर्षात एकदाच अनुभवायला मिळतं आणि त्याला नंतर उरलेले सर्व दिवस गृहीत धरून राजकारण होतं। हे वास्तव आहे, ते मतदारांनी स्वीकारलं तर बदल होऊ शकतो। पण एका बाजूला जेव्हा राजकारणी अमक्याचा मुलगा, तमक्याची मुलगी आणि अमक्याचा जावई अशा पद्धतीने तिकीट वाटप करतात, तेव्हा ती माणसं निवडूनही येतात हेही स्वीकारावं लागेल। लोक ज्याचा कुणाचा तिकीट दिल्यानंतर नात्यासंबंधांचा विचार न करता मत देत असतील तर माणसं निवडून येतात, ती का येतात याचं विश्लेषण व्हायला हवं। लोकांना गुलाम होणं पसंत आहे का आणि लोकांना गुलाम होणं पसंत आहे म्हणूनच घराणेशाही जिवंत आहे का याची उत्तरं कोणी शोधायची। फक्त घराणेशाहीवर टीका करून चालणार नाही। लोक निवडून देतायत म्हणून लोक निवडून येतायत याचा विचार आणि ह्या वास्तवाची स्वीकार्यता कशी काय करणार।